नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वरळी विधानसभेच्या राजकीय वर्तुळाला धक्का बसेल अशी एक 13 मे रोजी घटना घडली आणि वरळी विधानसभेत सक्रिय असलेले एक राजकारणी, एक समाजसेवक सत्यम नायर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि आज वरळीतील वाटुमल कॉलेजमध्ये सर्वपक्षीय शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सर्वच वरळीतील राजकीय पक्षांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। स्वतः वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण या संपूर्ण शोकसभेचं आणि राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत वरळीचे आमदार, वरळी विधान परिषद आमदार सचिन भाऊ अहिर आहेत। सचिन भाऊ, ह्या शोकसभेचं आयोजन, सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन सत्यम नायर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, सत्यम नायर हे आपले फार निकटवर्तीय मानले जायचे। बरीच वर्ष ते आपल्यासोबत होते। वरळीतील राजकीय वर्तुळाला एक धक्कादायक बातमीच आहे ही, काय सांगाल परंतु या सर्व विषयावरती? अत्यंत दुःखदायक आहे, कारण या वयात त्यांनी आमची साथ सोडेल असं आम्हाला जराही वाटलं नव्हतं। अर्थात अनेक वेळा जी प्रकृती वर खाली ही नेहमीच होत राहिलेली आहे, पण सत्यम आज आमच्यामध्ये नाही आहे हे म्हणजे विश्वासच बसत नाही। एक सामाजिक चळवळीतून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून घेऊन त्यांच्याकडे बघण्याचं काम करतो आणि कुठचाही वारसा नाही। आणि तेही तुम्ही बघितलं असेल की इतर राज्यातून आलेले मुंबईमध्ये त्यांचे असलेले वडोपदी स्थायी होऊन एक राजकीय, एक वर्चस्व, एक सामाजिक वर्चस्व निर्माण करणारा हा कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल की ज्या कुटुंबाचा फार मोठी लोकसंख्या या परिसरामध्ये, या भागामध्ये नसताना पण सत्यम हा सर्वांसाठी प्रिय होता, सर्व जाती धर्मांसाठी प्रिय होता। ज्यावेळी मी आणि आम्ही एकत्र काम सुरुवात केली, मला आठवते की 95 साली माझी त्याची पहिली भेट झाली। तेव्हापासून तर ते आजपर्यंत, जोपर्यंत ते होते तोपर्यंत एक वेगळंच नाता त्यांच्याकडे बघण्याचा माझा आणि त्यांचा आपला नेहमी राहिलेला आहे आणि कामाच्या माध्यमातून पण देखील राहिलेला आहे। आणि हा असा एक कार्यकर्ता सर्व राजकीय पक्षाला मिळावा अशीतली पण अपेक्षा अनेकांची होती। अनेक कटू, अनेक चांगले, अनेक वाईट असे काही अनुभव आले असलं तरी देखील सत्यम आणि मी आणि सत्यम हे जे समीकरण होतं ह्या वरळीमध्ये एक आगळं वेगळं समीकरण होतं। आणि आज अत्यंत दुःख होतं आहे की आज त्याच्या शोकसभेसाठी आम्ही इकडे सर्वजण आलेले आहोत। पण असं असलं तरी देखील त्यांचं सामाजिक काम, त्यांच्या सोज आहेत, अनिता असतील आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभं राहून पुढे कसं नेता येईल हा सर्वांचा एक दृष्टिकोन पुढच्या काळामध्ये राहणार आहे। आपल्यासोबत शिवसेना खासदार अरविंद सावंत आहेत। सावंत साहेब, आज राजकीय वर्तुळात एक दुःखद आणि धक्कादायक बातमी ही मानली जाते। जागोजागी आणि ठिकठिकाणी सत्यम नायर यांचे फलक लागलेले आहेत। काय सांगताय, आपल्या परिवारातील किंवा शिवसेनेतील एक समर्थक किंवा एक कार्यकर्ता म्हणावा, आपण म्हणू शकतो की एक तुमच्या शिवसेनेच्या वरळी विधानसभेतील एक महत्त्वाचा घटक हरवला आहे असं कुठेतरी भावना जाणवते, काय सांगताय? तुम्ही मनातल्या भावना बोलून दाखवल्यात। माझा त्याचा परिचय खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर, जेव्हा खास करून आमदार सचिन नायरांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याच्यानंतर असा ओझरता आलेला। वहिनींचा परिचय पहिला झाला आणि मग सत्यम नायरांचा परिचय प्रत्यक्ष झाला। एक गोष्ट राहिली सांगायची की सकाळी उठल्यानंतर पहिला मेसेज येणार, सुप्रभात, गुड मॉर्निंग, आणि खाली असणार राधे कृष्ण। रोज रोज मला मेसेज येत होता, राधे कृष्ण, सकाळी उठल्यानंतर। माझंही त्यांना जात होतं अर्थात, पण हे नातं असं विलक्षण वेगळं नातं निर्माण झालं होतं आणि एक असा दिलदार माणूस वाटला। आत्ता 60 झाली हो, त्यांची षष्टब्दी साजरी केली आपण आणि इथं इतका लोकांच्या मनात तो हे त्याच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आहे ते सातत्यानं जाणवायचं त्याच्याबद्दलचं। आणि ते मी अनुभवलं। काही गोष्टी जीवनात करता येत नाहीत तेव्हा मात्र वाईट वाटतं की एक माणूस चांगल्या माणसाला अजून पुढे आणायला पाहिजे होता आम्ही, पण आता ते विधात्याच्या पण नशिबात असतं, नियती ठरवते काय करायचं काय नाही, आपण अपेक्षा करत असतो। पण इतका दिलदार माणूस जाणं, नाव सत्यम आहे पण हे सत्य मात्र पचणारं नाही आहे आम्हाला, ते पचवावं लागतं आहे की सत्यम आज नाहीत आमच्यात आणि म्हणून त्याला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। जेव्हा जेव्हा सत्यमजी भेटायचे तेव्हा सांगायचे, काळजी करू नका, सगळं काही नीट होणार, घाबरू नका, आपण हे नीट करू। मला आठवतं निवडणुकीच्या वेळी पण साधारणपणे आपण सगळेच मेहनत घेत होतो, समोर आपल्या मोठे मोठे लोक उभं राहण्याचा प्रयत्न करत होते,
आणि त्यावेळी पण सगळं काही प्रचार वगैरे झाला की कुठेतरी मला सत्यमजी एकदम गाडीत बसायच्या वेळी भेटायचे, कारण ते तिथून पूर्ण फिरून आले असायचे आणि एकदम एकदम रिअश्युरिंग चेहरा की साहेब घाबरू नका, ही सीट आपण काढतोय, मी आहे, जी काही मेहनत करायची ती आम्ही करतोय. तसंच ताई, तुमच्याकडे बघून अनेक लोकांना ताकद मिळते, कारण ज्या प्रकारे तुम्ही राजकारणात असाल, समाजकारणात असाल, पुढे एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून आलात. आणि ताईंचं वैशिष्ट्य म्हणजे दोन गोष्टी म्हणजे ह्या कुटुंबाच्या. एक कौतुक करायचं हेच की सत्यमजींनी पण ताईंना एवढं पुढे येऊ दिलं. समाजात असेल, राजकारणात असेल, खूप कमी लोकांना हे पचतं की कोणाची तरी बायको असेल, पत्नी असेल, तर एवढे पुढे येऊ शकतात आणि त्यांची ओळख एवढे होते, त्याच्यात आनंद, हे कमी लोक पचवू शकतात. पण मला वाटतं कौतुक खरोखर सत्यमजींचं आहे की हे संपूर्ण काळात ताईंच्या मागेशी उभे राहून आणि आपल्या सर्वांच्या मागेशी उभे राहून त्यांनी काम करत राहिले. तेही साधं राहून, ऑन ग्राउंड राहून. आणि एक खरोखर अशा लोकांचं मला कधी कधी कौतुक वाटतं. म्हणजे आता पण तसं पाहायला गेलं तर सत्यमजींचा जो राजकीय अनुभव आहे, पूर्ण काही त्यांचा एक्सपिरियन्स आहे, तो कुठच्याही पक्षाला आवडेल असा होता. आणि त्यांना कदाचित असेलही, कदाचित किती लोकांनी त्यांना ऑफर दिले असतील, सगळं काही दिलं असेल, पण या सर्वात कठीण काळात ते आपल्यासोबत राहिले. मला परवा उद्धव साहेबांनी मी पण चर्चा करत होतो वरळीतल्या काही काही लोकांबद्दल, तेव्हा सर्वात पहिलं काही नाव आलं असेल तर सत्यमजीतचं होतं. कारण अशा कठीण काळात ही लोक राहणं हे खरं आपलं एक वैभव असतं आणि एक वेगळं नातं असतं. अर्थात माझ्यापेक्षा आठवणी तुमच्याकडे जास्ती असतील. माझा तसा जे काही संबंध आहे गेल्या 4-5 वर्षातला आहे, तरी देखील मला एवढ्या आठवणी मनात येतात की नेमके काय बोलायचं, किती बोलायचं हे कळत नाही. तुम्ही अनेक लोक असे आहात जे त्यांच्यासोबत अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं असेल, तुमच्या देखील त्या मनात आठवणी असतील. पण एक आहे की इथून पुढे जात असताना ताई, मी तुम्हाला एवढंच राजकीय शब्द वगैरे, आश्वासन वगैरे वापरणार नाही. तुम्हाला प्रॉमिस देतो, तुम्हाला शब्द देतो की तुम्ही शिवसेना परिवारात आणि आमच्या परिवारात आहात आणि तसंच तुम्हाला याच कुटुंबात तेवढाच मान, सन्मान, प्रेम दिलं जाईल, हे मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे. तुमच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभं राहू कुठेही. अर्थात जे काही वेगळं हे असतं ते भरून काढू शकत नाही, पण आम्ही जेवढं काही तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करू, कुटुंब म्हणून राहूच. आणि इथून जिथेही सत्यमजी असतील त्यांना एक अभिमान वाटेल आणि बरंही वाटेल की नाही, अनिताजी लढत आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार हा उभा आहे. मी एवढंच तुम्हाला सांगायला आलोय. आणि ताई, आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि नेहमी राहणार, एवढंच तुम्हाला आमच्या कुटुंबातर्फे आणि सगळ्या आपल्या कुटुंबातर्फे नक्कीच आश्वासित करतो. धन्यवाद. आपल्यासोबत भारतीय कामगार सेनेच्या वरच्या फळीतील एक नेतृत्व संजय कदम आहेत. याच वरळी विधानसभेत ते सक्रिय देखील असतात. संजय भाई, सत्यम नायर यांच्या जाण्याने वरळी विधानसभेमध्ये एक कुठेतरी शोककळा राजकीय वर्तुळात पसरली अशी भावना कुठेतरी जाणवते. काय सांगताय तुम्ही यावर? नाही, खरी आहे गोष्ट ही. कारण सत्यम नायर हे अत्यंत चांगले माझे मित्रही देखील होते आणि वरळी विभागामध्ये त्यांचं चांगलं कामही होतं. ते पहिले राष्ट्रवादीमध्ये असताना देखील आमचे मित्रत्व त्यांनी जपलं होतं. आणि विशेष म्हणजे एक मन मिळावू आणि चांगला, एक फ्रँकली बोलणारा आणि कधी एकदम म्हणजे कधी भेटला की खूप काही गप्पा गोष्टी करणारा असा आमचा एक चांगला जवळचा मित्र गेला. आणि विशेष म्हणजे एक चांगला कार्यकर्ता गेला आपल्या वर्धीतील. कारण वर्धीतील बहुतांश जे काही कामं होतात आपले, त्याच्यामध्ये त्यांचा चांगला दांडगा अभ्यास होता आणि खूप मोठं नुकसान आपल्या वरळी विभागात झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आता तो शिवसेनेमध्ये असल्या कारणाने अत्यंत चांगलं कार्यकर्त्याचा त्यांचा संच होता. आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेने कार्यकर्त्यांची जीवावर चांगली मोठी झालेली आहे. आणि अशा वेळेला एक आपल्यातला चालता बोलता असा माणूस गेला की अत्यंत खूप दुःख होतं. बोलतात ना की किती जगल्यापेक्षा कसं जगल्याला खूप महत्त्व आहे. आणि सत्यम नायर अत्यंत चांगली व्यक्तिमत्व अशी गेली. आम्हाला खूप त्याचं वाईट वाटलं. आम्ही पूर्णपणे त्यांच्या कुटुंबियाच्या मागे सर्व उभे आहोत आणि हे दुःख पचवण्याचं त्यांच्या कुटुंबियांना देऊ आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी त्यांच्यासाठी. वरळी विधानसभेचे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. काय सांगता सावंतसाहेब? आज शोकसभा होती. सत्यमजी राजकीय वर्तुळाला, वरळीतल्या राजकीय वर्तुळाला कुठेतरी दुःख देऊन गेले अशा भावना जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काय सांगताय? कसं आहे, सत्यम नायर जरी
आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो आणि सत्यम वेगळ्या विरोधी पक्षामध्ये असले तरी आमचे ते मित्र होते आणि नुसते आमचे नाही तर पूर्ण वरळी, ज्या वरळीमध्ये जे जे पक्ष काम करतात त्या सगळ्यांचे मित्र होते. असा नेता असा कार्यकर्ता होणे नाही, कारण की सत्यम ज्यावेळेस ज्या कोणाला भेटायचा त्यावेळेस 5 मिनटासाठी भेटत असेल पण तो 1 तास कसा निघून जायचा हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण सत्यमजी नायर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इथे आलो होतो. खरंच खूप दुःख होतं आहे, पण ज्याप्रमाणे जो आला तो जाणारच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो सत्यमजींना. वरळीच्या राजकारणातील एक उमदे व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, ज्यांच्या अजातशत्रू असं ज्यांना म्हटलं जातं, तेच आमचे सर्वांचे मित्र सत्यमजी नायर, ज्यांनी पक्ष म्हणून कधी बघितलं नाही. ह्या वरळीच्या राजकारणामध्ये त्यांनी कधी ती कटुता कधी पक्षाची आणली नाही आणि सर्वांशी सलोख्याचे मित्रत्वाचे संबंध असणारे असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभेच्या परिवाराच्या वतीने आम्ही आज ह्या शोकसभेसाठी आम्ही आज उपस्थित आहोत आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहोत. धन्यवाद. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे. राणेसाहेब, हा वरळीकरांसाठी आणि ह्या दक्षिण मुंबईसाठी एक दुःखद घटना मानली जाते. राजकीय वर्तुळात एक दुःखद घटना घडल्यासारखी एक वातावरण झालं आहे वरळीमध्ये. काय सांगताय तुम्ही? नक्कीच सत्यमजींचे संबंध लोकांशी होते. वास्तविक एक अजातशत्रू मित्र आम्ही गमावला आहे. सर्वच पक्षामध्ये नेते असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांची त्याचे संबंध जिव्हाळ्याचे होते आणि नेहमी हसतमुख, कुठल्याही प्रसंगातून टेन्शन असेल तरी सर्वांना हसवणारा एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहे. याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. वास्तविक तो नाही आहे ही गोष्ट तर आमच्या मनाला मानत नाही, कारण त्याचा स्वभाव मिश्किल होता. सगळ्यांशी बोलताना हसत बोलायचा, त्याचं ते काव्यात्मक बोलणं, त्याचं कोटी करणं, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्वांना सारख्या आठवणीत ठेवण्यासारख्या आहेत. आमची नी त्यांची ओळख पक्षस्थापनेपासूनच आम्ही जवळजवळ एकत्र काम करतो आहे. आदरणीय सचिन भाऊ मुंबईचे अध्यक्ष होते, मी त्या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष आणि सत्यन वरळी तालुकाध्यक्ष म्हणून आम्ही एकत्र काम करतो. एक परिवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र काम करत होतो. एक परिवारातलाच आमचा एक सदस्य गेला, ह्या प्रकारचं दुःख आम्हा सर्वांना आहे. भाऊंचा तर तो भक्तच होता. आम्ही त्याला गमतीने भाऊंचा हनुमान म्हणायचो. कुठेही भाऊंच्या गाडीत आम्ही बसलो, तो कधी गाडीमध्ये बसायचा नाही. तो त्यांच्या मोटरसायकलवरती भाऊंच्या गाडीसमोर सातत्याने मुंबईभर भाऊंच्या गाडीबरोबर फिरायचा. इलेक्शनमध्ये काम करत असताना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचा, पण बाकीच्या वेळेस निवडणुका झाल्यानंतर सर्व पक्षांबरोबर त्याचे संबंध होते ते निश्चितपणाने खूप चांगल्या प्रकारचे होते. वरळीत आम्हाला कुठलंही काम असेल तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता सत्यम नायरशी पहिला फोन करायचा. भाऊंकरा त्रास देण्याअगोदर सत्यमकडे आम्ही त्या ठिकाणी जात असतो आणि सत्यम त्या ठिकाणी कुठलंही काम असेल तर तो त्याच्या मनापासून आम्हाला मदत करत होता. आज तो आपल्यात नाही आहे ही भावनाच आम्हाला कुठेतरी आमचं मन मानायला तयार नाही आहे. निश्चितपणाने त्याच्या कुटुंबावर या प्रसंगाने फार मोठा आघात झालेला आहे. आमच्या मित्रपरिवाराला पण फार दुःख झालेलं आहे. सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करतो ह्या प्रसंगातून त्याच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती दे आणि त्याच्या आत्म्यास स्मृतात्म्यास शांती लाभो. ओम शांती. आपल्यासोबत माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, काय सांगतात? सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी इथे शोकसभेला सत्यमजींच्या भरभरून आठवणी काढल्या. काय सांगताय? सत्यम नायर अशी एक व्यक्तिमत्व होतं असं की अजातशत्रू, म्हणजे त्यांनी कोणाशी शत्रुत्व केलंच नाही. कायम त्यांचं एक वाक्य मला कायम एक आधार देऊन जात होता. अरे ताई छोडो मैं हूँ ना. ह्या वाक्यामध्ये एवढी ताकद होती ना, जी ते आपल्या पत्नीला म्हणजे आम्हाला बहिणी समान मानत होते म्हणून आम्हाला खूप मोठी ताकद देऊन जात होते. आणि कायम म्हणजे मला जेव्हा जेव्हा कळायचं की सत्यमला बरं आहे तेव्हा मी दम म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे मी जरा दमच द्यायची. तुम आप सुनते नहीं है, थोड़ा सुनो, क्योंकि अपने को बहुत काम करना है तो सेहत अच्छी होनी चाहिए. पण जरा मला वाटतं कमी ऐकलं, कारण 3 अटॅक ऑलरेडी येऊन गेलेले होते. त्याने थोडं सतर्कतेने जर केलं असतं, अर्थात ते नियतीला काय मान्य होतं ते आज आपण नाही सांगू शकत, पण केलं असतं तर कदाचित अजून 10 वर्ष 15 वर्ष ते आपल्यामध्ये राहू शकले असते, असं आमची भाबडी आशा. आता देवाच्या मनातलं आपण नाही सांगू शकत,
पण जिथे कुठे आहेत तिथे ते स्वतःच्या पत्नी म्हणजेच अनिता नायर हिला एक प्रचंड ताकद देऊन गेलेले आहेत, विश्वास देऊन गेलेले आहेत, सगळ्या अर्थाने त्यांनी तिला मजबूत केलेलं आहे. त्यामुळे तिलाही ती ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या पक्षात ते वावरत होते सचिन भाऊंचा हनुमंत म्हणून, तर त्या पक्षाला त्यांनी एक उभारी दिली होती. मग नंतर आमच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये आल्यानंतरही त्यांनी तीच उभारी कायम ठेवली, सर्वांशी चांगलं नातं जोडलं आणि असा अजात शत्रू, ज्याला शत्रूच नाही, सगळेच त्याचे मित्र होते सर्व पक्षीयमध्ये, अशा अजात शत्रूचं अकाली मृत्यू होणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि दुःखदायक आहे. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे वरळीचे पदाधिकारी मनोज मर्चंट आहेत. मनोजजी, सत्यमजी यांचं निधन झाल्यानंतर वरळीतील राजकीय वर्तुळात एक धक्कादायक बातमी बाहेर आली. काय सांगाल? तुमच्याही अतिशय जवळचे आणि तुमच्या विभागात राहणारे सत्यम नायर होते, बोला. हे अपेक्षित नसलेलं एक दुःखद घटना घडलेली आहे. आजारी होते हे नक्की आहे, त्यांचा उपचार चालू होता हेही नक्की आहे, त्यांनी त्याची काळजी तशी घेतली होती. परंतु शेवटी जे एक शरीर आहे आणि त्याला अपेक्षित जी ट्रीटमेंट हवी ती मिळत असताना आणि ते प्रोग्रामला जात असताना म्हणजे चालते बोलते किंवा एक फंक्शनला त्यांची जाण्याची तयारी होती आणि अशा वेळेस त्यांना हार्ट अटॅकचा धक्का आला आणि त्याच्यात त्यांचं दुर्दैव निधन झालं. वरळीचं जे राजकारण मागील 20 वर्षामध्ये जर पाहिलं तर सत्यमभाई हे एक वरळीच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू होते, हे नाकारता येणार नाही. कारण सत्यमभाई हा एक जो वरळीतला एक 10 वर्षाचा जो प्रवास होता तो मला वाटतं त्यांच्या ह्या निधनाने थोडासा आता थांबला गेला. मुख्य बाब आहे की सत्यमभाई बाबतीतमध्ये आणि आज सर्व पक्ष सभा होण्यामागचं कारण एक आहे की सत्यमभाईंनी कधी एक पक्ष, एक नेता फक्त किंवा स्वतःचं राजकारण, स्वतःभोवतीचं राजकारण असं केलं नाही. त्यांनी प्रत्येक पक्षातल्या लोकांशी त्यांचे संबंध राहिले आणि त्यांनी ते टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळे राजकारण करत असताना सर्व पक्षातल्या लोकांशी किंवा कार्यकर्त्यांशी एक सौहार्दाचं जे वातावरण असतं, एक मित्रत्वाचं नातं असतं आणि ह्याच्या पलीकडे एक परिवाराचं एक नातं जे जपण्याचं जे काम आहे ते राजकारणामधलं सत्यमभाईंनी वरळीमध्ये चांगलं दाखवून दिलं. आणि मला आशा आहे की त्यांच्या पलीकडे आम्ही सगळी झालेली तरुण पिढी आहोत, तर आम्हीसुद्धा त्यांचं हे विचार जे आहेत ते फॉलो करू. आज तुम्ही पाहतात, आज त्यांची सर्वपक्षीय शोकसभा आहे आणि ह्या शोकसभेमध्ये आम्ही सगळे बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण जी बातमी आज ह्याच ठिकाणी करण्यात आलात तर मी आपल्याही चॅनलला आभार व्यक्त करेन, कारण तुम्ही त्यांचीसुद्धा दखल घेतली. या शोकसभेला वरळी विधानसभा समन्वयक, शिवसेना शिंदे गटाचे वरळी विधानसभा समन्वयक देखील उपस्थित राहिलेले आहेत. काय सांगता साहेब? सत्यम नायर आणि हा तुमचा विभाग, तुमची शाखा, तुमचं कार्यालय हा सर्व एकच परिसर होता, जिजामाता नगरच्या अगदी जवळचा, आणि ही सगळी राजकीय वर्तुळात एक दुःखद आणि धक्कादायक घटना मानली जाते वरळीतील. काय सांगताय? खरं तर ज्या वेळेला ही दुःखद घटना घडली त्यावेळेला खरं तर मी मुंबईमध्ये नव्हतो, मी गावी होतो. खरं विश्वासच बसत नव्हता, कारण ज्या वेळेला मी व्हॉट्सअप फेसबुकवरती बघितलं आणि मी नंतर मला वाटलं कोणीतरी काहीतरी म्हणजे असं चुकवून केले की काय अशा पद्धतीचं होतं. आणि त्यानंतर मी माझ्या इथं वरळीच्या कार्यकर्त्यांना फोन केला आणि माहिती पडलं की अशी घटना घडलेली आहे. खरं म्हणजे दुःखद घटना आहे. राजकारणामध्ये सुद्धा आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एक चांगले मित्र होते आणि एक मार्गदर्शक म्हणून ते बरेच वर्ष या ठिकाणी वरळीमध्ये काम करत होते आणि त्यांचं जे काम करण्याची पद्धत ही खरोखर एकमेकांनी शिकण्यासारखी होती. एकमेकाच्या मदतीला धावणारा माणूस होता. दोस्तीतला दोस्त म्हणजे कसं असावा अशा प्रकारचे सत्यम नायरजी होते आणि ते आवर्जून गणपतीला वगैरे मला बोलवायचे आणि मला तो मान सन्मान द्यायचे आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्या घरीसुद्धा बऱ्याच वेळा गेलेलो. तर असे व्यक्ती एखादा राजकारणामध्ये सक्रिय होते आणि समाजकारणामध्ये सुद्धा या समाजामध्ये काहीतरी देणं आहे ह्या भावनेतून काम करणारे व्यक्ती ज्या वेळेला ह्या जगातून निघून जातात तर अशा वेळेला खूप म्हणजे दुःख होतं. आणि असे व्यक्ती पाहिजे असतात, कारण ज्या वेळेला आपली जी विधानसभा आहे ती झोपडपट्टीने व्यासलेली विधानसभा आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा अनेक सोसायट्या, अनेक
नगरामध्ये सक्रियतेने लोकांचे विषय मांडणे किंवा लोकांच्या विषयाला धरून त्यांची कामं करून देणे अशा व्यक्ती इथून निघून गेल्या आहे. म्हणून खरोखर मी वैयक्तिक माझं तर खूप असं वाटतं की वैयक्तिक आपलं नुकसान झालेलंच आहे. त्याचबरोबर वरळीच्या लोकांचं सुद्धा जनतेचं सुद्धा वैयक्तिक नुकसान झालेलं आहे आणि खास करून ज्या पक्षात काम करत आहेत त्या पक्षाचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं असं मला वाटतं. प्रशांत गवस यांनी देखील वरळीचं किंवा राजकीय पक्षाचं नुकसान झालं, समाजाचं कुठेतरी नुकसान झालं अशा भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे आहेत. सत्यम नायर यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र मानले जाणारे निशिकांत शिंदे, काय सांगताय आपण, काय भावना व्यक्त करताय? पूर्ण राजकीय वर्तुळात वरळीमध्ये सत्यम आणि सत्यम यांच्याबाबतच चर्चा रंगलेल्या आहेत. सत्यम नायर यांच्या जाण्याने कुठेतरी राजकीय वर्तुळात दुःख जाणवत आहे. आज शोकसभा देखील संपन्न झाली त्यांची, काय सांगताय? फार दुःखदायक आणि घातक आमच्यासाठी गोष्ट आहे. भविष्यात सत्यमजीची श्रद्धांजली सभा घेता येईल असं कधी आयुष्यात वाटलं नव्हतं. सत्यम वास्तविक अशी होती जी वरळी विधानसभेत सत्य होतं. ते सत्य आमच्यापासून देवाने हिरावून घेतलेलं आहे. आमच्या आणि आमच्या कुटुंबियासाठी हा मोठा दुःखद आहे. एक चांगल्या निस्वार्थपणे विश्वास ठेवून आमच्यासोबत शिवसेनेसोबत काम करण्यासाठी सुनीलजी आणि माझ्याबरोबर त्यांनी पूर्ण कुटुंब आमच्यासोबत आले. आज कुटुंबातलाच आमचा एक तारा आमच्यापासून दुरावला गेला आहे. मी असो, माझ्यासोबत मोंटूजी आहेत, जटरसाहेब आहेत, आणि की आमची रेल्वे आपला रिस्कोची असोसिएशन असेल, एक सातत्याने आम्ही कार्यरत असू दे, सक्रिय असायचं काम कुठचं पण असू दे, मग ती सकाळ दुपार संध्याकाळ. मला वाटतं आम्ही सकाळचे फार कमी भेटायचो, पण रात्रीचे सातत्याने मोबाईल दूरध्वनी देऊन चर्चा असायची. मग ते कामाच्या संदर्भात असू दे, विभागातल्या कुठच्याही गोष्टीची चर्चा असू दे, सातत्याने कुटुंबाप्रमाणे माझ्यासोबत असायचा, माझ्या मित्रांबरोबर असायचा. आज आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीवर माझ्या कुटुंबावर हा झराच कोसळला दुःखाचा. पण तो आवरणे फार कठीण आहे. पण दुःख हे सामोरं जावं लागते. आज सत्यमजी नाही आहेत, पण त्याच्या कुटुंबासोबत आम्ही नक्की आमच्या असोसिएशन किंवा मी एक कुटुंबच आहे त्यांच्यामधला, पण त्यांच्या सातत्याने मी कुटुंबासोबत आयुष्यभर राहणं. जोपर्यंत सत्यम आणि सत्य आहे त्यासोबत त्यांच्या कुटुंबावर सातत्याने राहणार. हे शोकसभेच्या आणि याच्यासाठी माझी मनापासून शिंदे कुटुंबाला श्रद्धांजली असेल. आपल्यासोबत वरळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. राजू पवार आहेत आपल्यासोबत. काय सांगता राजू भाऊ? शोकसभा झाली संपन्न आज आणि सत्यम नायर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक लोकांनी सत्यम नायर यांच्या आयुष्यातला प्रवास, राजकीय प्रवास आणि त्यांच्या जुन्या गोड आठवणी देखील इथे व्यक्त केलेल्या आहेत. काय सांगताय तुम्ही आता? सत्यमबाई यांच्यासोबत माझी राजकीय सुरुवातच त्यांच्यासोबत झाली. बोलू तेवढा कमी आहे. हा फार मोठा आम्हाला वरळीकरांना धक्का आहे. खूप चांगला माणूस आज आमच्यातून आम्ही गमावलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून त्या माणसाने नेहमी हसतमुख अनेक गोष्टी आमच्यासोबत अनेक कार्य केलेलं आहे. अनेक अशा असंख्य गोष्टी आहेत की त्याला शब्द अपुरे पडतील. मला आठवतं 1999 साली माननीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या पक्षाची घोषणा केली आणि ती घोषणा झाल्यानंतर या वरळीतून आम्ही जे 6-7 लोक जी होतो त्याचा एक मी लहान वयात साक्षीदार आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केला. झंझावात असा प्रवास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी 1999 ते सन 2008-9 पर्यंत त्यांनी एकत्रित आम्ही काम केलं. त्यांच्या मिसेस अनिताताई आमच्या वहिनी ह्या नगरसेवक झाल्या. सचिन भाऊंच्या माध्यमातून अनेक काम. आज या वरळीकरांना ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पहिले आमदार म्हणून सचिन भाऊ निवडून आल्यानंतर लोकांना सचिन भाऊंकडनं जर वेळ मिळत नसेल किंवा काम करता येत नसेल तर दुसरा माणूस कोण आहे? मग ते पोलीस स्टेशन असो, महानगरपालिका असो, लोकांच्या रेशनिंगची कामं असो, अनेक कामं अशी मोजता येणार नाहीत एवढी कामं. आणि हा माणूस 24/7 असा आमचा हा सत्यम नायर होता. आणि आज आम्हाला खरोखर खूप दुःख आहे. जरी काही कारणास्तव त्यांनी आमच्या पक्षातून नंतर शिवसेनेची वाट धरली, परंतु शिवसेनेत गेल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादी हा माझं कुटुंब आणि परिवार आणि पवारसाहेब माझा आदर्श, ह्या गोष्टीला त्यांनी कधीही मागे पडले नाहीत. ही गोष्ट त्यांनी मनामध्ये, जसं तोंडामध्ये जरी अनेक गोष्टी असल्या तरी त्यांच्या हृदयात पवारसाहेबच होते. हे नेहमी मला ते सांगायचे आणि नेहमी बोलायचे की खूप दुःख हुआ कि जब मैं पार्टी छोड़ने का वक्त मेरे ऊपर आया
कभी मैंने सोचा भी नहीं था कि आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी छोड़ के मुझे कोई और पार्टी में जाना पड़े, परंतु तो खूप हसतमुख माणूस होता, आमच्या प्रत्येक सुखादुःखाचा साक्षीदार होता. वरळीमध्ये अनेक नेते होतील, अनेक कार्यकर्ते होतील, परंतु सत्यम नायर हा होऊ शकणार नाही एवढंच या प्रसंगी मी सांगेन. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरळी विधानसभा आमचे शरदचंद्र पवार आणि असंख्य पदाधिकारी यांच्या वतीने माननीय सत्यम नायर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. शिवसेनेचे वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख राम साळगावकर आहेत. रामभाऊ बोला. कुसुमाग्रजांची एक कविता आहे की अशी पाखरे येती अनेक स्मृती ठेवून जाती. ह्या काव्याला साजेसा आजचा आज घडलेला आहे. असं वाटलं नव्हतं की सत्यम नायरसारखं एक अवलिया जो दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस होता, समाजसेवेमध्ये तत्पर होता, राजकारणात अग्रेसर होता, इतकंच नाही तर एक कुटुंब वास्तव्य असलेली ही व्यक्तिमत्व अचानक आपल्यातून निघून गेलेले आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे अगदीच 2017च्या निवडणुकीनंतर अल्पावधीमध्येच ते राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेमध्ये आले होते. ज्यावेळेला ते राष्ट्रवादीमध्ये काम करत होते त्याला जिल्हा लेवलला काम करत होते, जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते, अनेक आघाडीवरती ते पुढे असायचे. सचिन भाऊ यांचा खंदा समर्थक, उजवा हात अशी त्यांची गणना होती. आणि तिथे काम करत असताना त्यांनी जी दाखवलेली कामाची चुणूक असेल, त्यांची जी कार्यप्रणाली असेल, ती विरोधक म्हणून आम्ही देखील ती नेहमीच आम्ही त्यांचं गुणगान करत होतो की विरोधक कसा असावा. तर त्याची एक उत्तम उदाहरणं होतं. योगायोगाने काही गोष्टी घडल्या, राजकीय पटलावर अशा गोष्टी घडत असतात, पक्षांतर सत्तांतर याला अनुसरून ते आमच्या शिवसेना पक्षात आले. आणि शिवसेनेत पक्षात आल्यानंतर आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी साथ सोडून शिवसेनेची साथ धरतील. पण आमच्या पक्षात आले, त्यांच्यासोबत त्यांच्या माजी नगरसेवक, त्यांच्या धर्मपत्नी अनिता ताने राहिल्या. म्हणजे प्रभाग क्रमांक 197वरती त्यांची पूर्णपणे पक्कड. असं हे सत्यम नायर आणि त्यांचं कुटुंबीय शिवसेनेत आलं. आणि मग ज्याच्या जवळ आपण जातो, जावे ज्याच्या जवळ त्यावर त्याशी तो कळे, असं त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही जेव्हा त्यांच्या जवळ गेलो त्यावेळेला त्यांच्यामधले अनेक सर्व गुण संपन्न गुण आमच्या लक्षात यायला लागले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते उत्तम राजकारणी होते, उत्तम समाजकारणी होते. त्यांची जी मैत्रीची मांदियाळी आहे ती खूप मोठी होती. सर्व पक्षीय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व पक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असणारं हे राजकीय पटलावरचं एक चांगलं व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे. आणि जेव्हा त्यांच्याजवळ गेलो तर आपण पाहिलं असं त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर अनेक स्तरातून अनेक पक्षाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना अलविदा करण्यासाठी त्या ठिकाणी आलं होतं. एक उत्तम त्यांच्याकडे बोलण्याची कसब चांगली होती. म्हणजे अगदीच ते काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, बोलण्यामध्ये पण व्यासंगी होते आणि बोलण्याची एक ढब खूप छान होती. म्हणजे हजरजबाबी हा शब्द एकदम पटेल. म्हणजे ते बोलताना इतके छान बोलायचे की समोरच्याला ऐकणारा तो जर का कितीही रागाने असेल तरी तो पटकन शांत केला जाईल. इतकी कन्व्हिन्सिंग पॉवर त्यांच्यामध्ये होती. एखाद्याला परावृत्त करणं, पटवणं ही त्यांच्यामध्ये चांगली कॅपॅसिटी होती. आणि जरी खिशांना चैन असली तरी नेहमी त्यांचे किस्से उघडे असायचे. जे कोणी गांजलेले ज्यांना कुठली आर्थिक गरज आहे, आरोग्याची कोणाची काळजी घ्यायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची बिनदिक्कतपणे कुठल्याही स्वार्थाची तमा न बाळगता, स्वार्थ न बाळगता, जो गांजला त्यासी म्हणावे आपुले या उक्तीप्रमाणे सगळ्यांना सरळ रस्ता मदत करणारे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे माझ्याकडे किती आहे, मी किती आहे याच्यापेक्षा समोरच्याला किती गरज आहे ह्याच्याकडे कटाक्षाने काळजी, त्याच्याकडे लक्ष देणारं हे व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे. शिवसेनेत आल्यानंतर खरं तर अर्थात राष्ट्रवादीच्या इतक्या मोठ्या पदावरती काम केल्यानंतर शिवसेनेत देखील त्याच तुल्यबळ पद त्यांना मिळायला हवं होतं. पण या सगळ्या घडामोडीमध्ये ते पद त्यांच्याकडून राहून गेलं. त्यांची ती इच्छा होती. आज मनाला त्याच गोष्टीचं शल्य लागतं आहे की सत्यमजी आमच्याकडे होते, पण सत्यमजींना इतका मोठा ओरा त्या पक्षातून या पक्षात आल्यानंतर ते कुठेही असं डामडोलपणा नव्हता की मला पद मिळत नाही, मला ॲडजस्ट केलं जात नाही आहे, मला माझ्या योग्यतेचं या ठिकाणी सन्मान मिळत नाही आहे, किंवा असे कुठेही त्यांच्याकडून किंतु परंतु किंवा अशा प्रकारचा आक्रोश किंवा अशा प्रकारची तक्रार ते कधीच करत नव्हते. जे मिळेल, जे हसेल नशिबात या उक्तीप्रमाणे ते सातत्यानं चालायचे. उत्तम गायक होते, उत्तम मित्र होते. आम्ही म्हणजे ज्यांच्याबद्दल जेव्हा आम्ही त्या सान्निध्यात गेलो त्या वेळेला त्यांचा सहवास
हा सातत्याने संपू नये किंवा त्या सहवासातच राहावं असंच व्हायचं. कारण दिलखुलास म्हणजे एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एखादं टेन्शनमध्ये असेल, एखादं थोडं क्लिष्ट मॅटर असेल आणि त्या मॅटरवर आपण चर्चा करत असेल, पण सत्यम कधीच गंभीर नसायचे, सिरियस नसायचे, पण त्या मॅटरला, त्या परिस्थितीला खूप चाणक्ष पद्धतीने ते हाताळायचे आणि मग त्याच्यावरती सगळ्यांवरती मात करायचं. असं एक हे व्यक्तिमत्व हरवलं आहे. आज राजकीय पटलावरून सत्यमजी नायर गेलेत हे तर शल्य आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठी व्याधी आणि मोठं दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की माणूस समाजात कितीही मोठा असेल, कितीही उंचीवर असेल, तरी तो घरच्यांसाठी एक अभेद्य आणि अजिंक्य असतो आणि ती अभेद्य ती घरची भिंत होती, जो मुख्य होता तोच हरपलेला आहे. त्यामुळे काळाने एक मोठी घाला त्या नायर कुटुंबावरती घातलेला आहे. अर्थात अनिता नायर ह्या देखील त्यांच्याच तालमीत शिकलेल्या आहेत, त्यांची अर्धांगिनी, पण त्यांच्याकडनंच राजकीय, सामाजिक आणि सगळे धडे त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे त्या देखील तिच्याच रणरागिणी आणि शूर आहेत. आणि मला वाटतं म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये ह्या अनुषंगाने त्यांच्या स्मृती कायम घेऊन त्यांनी दिलेले विचार, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेली दिशा ही सगळी एकत्रित मोड बांधून अनिता नायर पुन्हा त्याच उमेदीने पुढे जाव्यात ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अर्थात मृतात्म्यास ईश्वर चिरशांती देव. त्यांनी जे काय पाहिलेली स्वप्न असतील अनितांच्याबद्दल किंवा इतर, ती स्वप्न देखील साक्षात भविष्यात साकार होत अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आणि शिवसेना वरील विधानसभा, भारतीय कामगार सेना आणि व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीने हे एक अवलिया मित्र जो आज आमच्यात नाही आहे, एक दिलखुलास मित्र, एक दिलखुलास राजकारणी, एक लोकांच्या उपयोगी पडणारा समाजसेवक आज आमच्यातून हरवलेला आहे. त्या हरवलेल्या व्यक्तीच्या मृतात्म्यास चिरशांती द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्यासोबत शिवसेना युवा सेनेचे अभिजित पाटील आहेत. पाटील साहेब, काय सांगताय? तुमच्या पक्षातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी या ठिकाणी शोकसभेला उपस्थित राहिलेले आहेत. काय सांगताय यावर? आज सत्यमजी नायर हे आमच्या कुटुंबातून निघून गेले. आज आम्हाला असं वाटत नाही की ते आमच्यातून निघून गेले. एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे वरळीमध्ये सत्यमजी नायर म्हणजे सर्व पक्ष, म्हणजे आज बोलतानासुद्धा एकदम दुःख होतं आहे की ज्यावेळी सत्यम नायर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते ते सर्वांना घेऊन चालत होते आणि आमचे एकदम खरंच मार्गदर्शक पण होते आणि आमचे जवळचे मित्र होते. एवढ्या लवकर ते जाईल आम्हाला सोडून असं वाटलं नव्हतं, पण शेवटी काळाला ते मान्य नव्हतं म्हणून ते आज आमच्यातून निघून गेले. आज जड अंतःकरणातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो युवा सेना वरळी विधानसभा आणि शिवसेना या कुटुंबातर्फे. आणि असा दोस्ती दुनियाचा जो राजा माणूस सत्यमजी नायर, असा माणूस होणं एक मुश्किल आहे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तो म्हणजे ते सहभागी व्हायचं. प्रत्येक म्हणजे रात्री अपरात्री ते नेहमीच पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, ते प्रत्येकाच्या मदतीला नेहमीच धावून येणारे होते. असे आमचे एक मित्र आज गमावले. पण ते जाण्याबरोबर पण एक दुःख, एक अशी घटना होती की ज्या ठिकाणी त्यांना अटॅक आला त्याच्या बाजूलाच एक पोद्दार हॉस्पिटल आहे. आज पोद्दार हॉस्पिटलचा संघर्ष अनेक सामाजिक संस्था करत आहे. आज जर का त्या ठिकाणी पोद्दार हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग असता, कार्यरत असता, तर सत्यमजींचं प्राण हे नक्की वाचलं असतं. कारण त्यांना पोद्दार हॉस्पिटलपासून ते हिंदूजा रुग्णालय पण न्यायला 40 मिनटं लागली. जर पोद्दार हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता असता तर ते खरंच वाचले असते, आमचा मित्र वाचला असता. पण आज त्या मित्राला श्रद्धांजली देताना एवढंच मी सांगू इच्छितो की पोद्दार किंवा कामगारमध्ये लवकरच अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी मी युवा सेनेतर्फे एक प्रामाणिक प्रयत्न करेन. वरळी विधानसभेमध्ये चिकाटीने काम करणारे अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा पोद्दार हॉस्पिटलच्या ICU विभागावरती प्रश्न निर्माण केलेला आहे. कधी होणार हा अतिदक्षता विभाग? अनेक तरुणांना किंवा अनेक व्यक्तींना वरळीतून आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी किंवा इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील याबाबत प्रयत्न केले होते, परंतु पोद्दार हॉस्पिटल या प्रशासनाला काही जाग येत नाही आहे असं देखील यातून निष्पन्न होतं आहे. वरळी विधानसभेतील विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सत्यम नायर हे एक प्रकारचं सत्य होतं. वरळी विधानसभेमध्ये त्यांचं योगदान होतं, एक सामाजिक वाटा त्यांचा होता. बऱ्याच लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन साहिलसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.